तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर यावेळी 2024ची नीटची जी एक्झाम झाली ही सर्वात जास्त चर्चेचा विषय तयार झालेला आहे। तर या एक्झाममध्ये काय झालं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नीट 2024 मध्ये जे मुलांना मार्क आहे ते 720 पैकी 720 मार्क एकूण 67 मुलांना आहे। म्हणजे आतापर्यंत जी एक्झाम नीटची होत होती त्याच्यामध्ये मुलांना 1 किंवा 2 किंवा 3 मुलांना 720 पैकी 720 मार्क राहत होते। तर यावेळेस जे आहे ते 67 मुलांना 720 पैकी 720 मार्क आहे। आणि त्याच्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट अशी की एकाच सेंटरवरच्या 8 मुलांना 720 मार्क मिळालेले आहे आणि त्या सेंटरच्या सर्व मुलांना 650 पैकी जास्त मार्क आहे। म्हणजे त्या सेंटरवर काहीतरी घोळ झालेला आहे। म्हणजे नीटची एक्झामचा जो पॅटर्न आहे हा एवढा पण काही सोपी नाही आहे की यावर्षी एवढा बी लूज पेपर काढण्यात आलेला नाही की एवढे मार्क मुलांना मिळणार। तर याच्यामध्ये कुठे ना कुठे चूक झालेली आहे। मुलाचा जो आहे ते OMR शीट जे आहे ते कोणाला तरी मिळाली होती, आपण त्या मुलाचं नाव नाही घेऊ। तर त्याला जे आहे त्याला OMRच्या याच्यावरून जर काउंट केले तर 367 मार्क मिळाले होते। म्हणजे 367 की अशी कोणता तरी आकडा आहे। आणि जर त्याचा जो रिझल्ट पाहिला जो NTA ने जे दाखवलेला आहे तो 483 मार्काचा आहे। म्हणजे एवढे ग्रेस मार्क कसे मिळाले? तर त्यांनी नॉर्मलायझेशन केलं तर केलं असेल तर कसं केलं? आतापर्यंत 719 मार्क हे नीटच्या रिझल्टमध्ये मिळाले नाही, कारण का 4:1 असा रेशोने त्यांनी मार्क देत असतात। तर हे मार्क मिळाले कसे तो एक प्रश्न आहे। तर अशा गोष्टी ज्या यावेळेला नीटच्या एक्झाममध्ये घडत आहे। तर कुठे त्यांनी सेंटरवर 4 मिनिट लेट एक्झाम चालू झाली म्हणून त्यांनी ग्रेस म्हणून मार्क दिले। तर असे किती मार्क तुम्ही ग्रेस म्हणून दिलेले आहे? म्हणजे जर कुणाला 720 मार्क मिळाले असेल म्हणजे लेट चालू झालेल्या मुलाला जरी 720 मार्क मिळाले असेल तर तुम्ही 722 देसान का 723 देसान? तर अशाच एका सरचा व्हिडिओ जो फिजिक्सवाला सर आहे त्यांचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। नीट 2024 में NTA का सबसे बड़ा राज मैं आपको विद प्रूफ इस वीडियो में आप दिखाता हूं। ये एक बच्चा है या बच्ची है जिसके OMR शीट को मैं आपके सामने दिखा रहा हूं। इस OMR से कैलकुलेट करोगे तो इसके 368 नंबर आएंगे। पेपर कोड भी मेंशन्ड है, बाकी डिटेल्स हटा रहे हैं बच्चे की प्राइवेसी को बचाने के लिए। तो यहां से इसके 368 नंबर आ रहे हैं और ये रहा NTA द्वारा जारी किया गया इसका नीट का रिजल्ट। यहां पे इसके 453 नंबर आ रहे हैं, यानी कुल 85 नंबर का इसे ग्रेस मिला या कैसे हासिल हुआ। और 85 नंबर की ग्रेस से इसकी रैंक लाखों आगे चली गई होगी और एक नॉर्मल बच्चा लाखों रैंक पीछे गया है। ना जाने ऐसा कितने रिजल्ट्स के साथ हुआ है, इसीलिए इस बार कट ऑफ इतना हाई दिख रहा है। इस वीडियो को हमें ज्यादा से ज्यादा शेयर करना है कि ये NTA तक पहुंचे, लोगों तक पहुंचे और वो इस पे कुछ एक्शन ले। और मैं रिक्वेस्ट करूंगा कि सारे क्रिएटर्स इस टॉपिक को हाईलाइट करें और NTA से बोले कि इस पे एक्शन। तर अशा याच्यामध्ये त्यांनी सांगत आहे की हा प्रकार कुठेतरी घडलेला आहे। हे सर जे आहे हे खूप नामांकित व्यक्ती आहेत। असं नाही की आपण कोणाच्या याच्यावरून त्यांचा व्हिडिओ घेता म्हणजे कोणत्या पण सरचा व्हिडिओ दाखवता असं तर नाही आहे। त्याच्यानंतर 720 मार्क म्हणजे जर कोणाला एम्स दिल्लीमध्ये जर ऍडमिशन घ्यायचे असेल तर कट ऑफ जो आहे तो 710 ते 715 किंवा 705 ते 715च्या मध्यात लागत होता। पण आता 720 मार्क 67 मुलांना आहे। तर एम्स दिल्लीमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला 715च्या वरच मार्क लागेल। त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर मिळून ऑल इंडिया जे आहे ते MBBSच्या सीट आहे 1,07,000च्या जवळपास। आणि त्याच्यापैकी जर गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट जर पकडल्या आपण तर 56,000च्या जवळपास गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट आपल्या इंडियामध्ये आहे। तर त्याच्यापैकी जर आपण विचार करतो म्हटलं तर 650 पैकी जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थीच 30,000 आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 650 पैकी जास्त मार्क आहे ते विद्यार्थीच 30,000 आहे। म्हणजे जर आपण विचार करतो म्हटलं तर जे विद्यार्थी 630च्या वर असेल तर जवळपास त्यांनाच गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्याची शक्यता आहे। 630च्या खालच्या मुलांना MBBS गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता खूप कमी आहे। मग त्याला प्रायव्हेटमध्ये जावं लागेल किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये जावं लागेल आपल्याला। तर अशा प्रकारचा हा रिझल्ट लागलेला आहे। किंवा मग BA MS BA ते पूर्ण डिग्री आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यावी लागणार आहे। तर अशा प्रकारे हा रिझल्ट लागलेला आहे। तर हा रिझल्ट चर्चेचा विषय आहे की या रिझल्टमध्ये काय झालं आणि कुठे काय चूक आहे की खरंच मुलांना एवढे मार्क आहेत ते आपण समोर तर पाहूया। पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की हा रिझल्ट असा लागला होता की 720 मार्क हे 67 मुलांना आहे आणि एका सेंटरवर जो आहे हा घोळ झालेला आहे। तर गरीबाचा जर मुलगा असेल आणि तो जर ह्या परीक्षेची तयारी करत असेल तर असे मार्क जर मिळाले तर काय होईल? कारण काय नीटची एक्झाम एवढी पण इझी नाही आहे, खूप टफ एक्झाम आहे।
जर तुम्ही पास असाल तर याच्यामध्ये मार्क मिळवणं खूप कठीण आहे. 2-2, 3-3 वर्ष मुलं जी आहे ही मेहनत करतात आणि जर अशा गोष्टी होत असेल तर त्यांच्या मेहनतीचं काय, तर याच्याकडे लक्ष द्यावे आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की मुलांना कळले पाहिजे की अशा पण गोष्टी होत आहे. आणि नीटचे जे बोर्ड आहे तिथे पण व्हिडिओ गेला पाहिजे किंवा जे बाकी जरी क्रिएटर करत असेल तर त्यांचा व्हिडिओ सुद्धा शेअर करा. आणि आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.